दिल्ली येथील जंतर मंतरवरती CJPच्या वतीनं पुकारलेलं जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं ते प्रचंड गाजलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं भाजपला चढलेली सत्तेची मस्ती आणि माज जिरवला. काय दिल्लीच्या जंतर मंतरवरतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं भाजपची सत्तेची मस्ती उतरवली, मस्ती जिरवली. खरं तर ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून विद्यार्थी जिंकले, या देशाचं संविधान जिंकलं. आणि या विद्यार्थ्याच्या आंदोलनावरती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, म्हणजे देवेंद्र फडणवीस की ज्याचा इतिहास, ज्यांचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आहे, खोटं बोल पण रेटून बोल, ते मुख्यमंत्री असण्याबरोबरच ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत. आणि त्यांच्या गृहमंत्रीच्या पदाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्टच महाराष्ट्रात राहिली नाही. अशा प्रकारचे अनेक प्रकरणं, अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आणि घडत आहे. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पार खंडोबा झालेला आहे. आणि असे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा अपयशी, नालायक अपयशी ठरलेले देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या जंतर मंतरवरती झालेल्या त्या आंदोलनावर टिप्पणी करताना असे म्हणतात की विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करू नये. काय देवेंद्रजी बोलताय? कसलं राजकारण? देवेंद्र फडणवीस, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर नसलेली बंदुकीचं राजकारण तुम्हाला दिसलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर नसलेल्या बंदुकीचं राजकारण तुम्हाला दिसलं, पण त्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यावरती झालेला अमानुष अत्याचार मात्र दिसला नाही. कित्येक विद्यार्थिनीचे कपडे फाटले, विनयभंग केला. काही एका तर विद्यार्थिनीला पोलीस आपल्या काठीनं नको त्या भागामध्ये, पार्श्व भागामध्ये काठी घुसवताना साऱ्या भारतानं तर जगानं पाहिलं. जंतर मंतरवरती आपल्या न्यायासाठी, न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या, या देशाचं भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यावरती भाजपनं केलेला जो अत्याचार होता, भाजप सरकारनं पोलिसांच्या बळावरती जो अत्याचार केला, जो लाठीमार केला, काही मुलींची, विद्यार्थिनीची कपडे फाटूस तर मारलं, डोकी फोडली, हातपाय मोडले, काही मुलींचे कपडे फाटले, विनयभंग केला. काठ्या एखादा नरामदार हरामखोर पोलिसानं त्या चिमुरड्यावर, त्या मुलीवर, त्या विद्यार्थिनीच्या पार्श्वावर काठी खुपसण्याचा प्रयत्न केला. हे सारं जगाला पाहिलं, हे सारं जगाला दिसलं. परंतु तुमच्या डोळ्यावरती सत्तेची पट्टी आणि स्वार्थी राजकारणाची पट्टी असल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र तुम्हाला हे अत्याचार दिसलेच नाही. विद्यार्थ्यांच्यावर पोलिसांनी केलेला अत्याचार, शिवाय त्या पोलिसांच्या वेशेमध्ये भाजपच्या RSSचे गुंड होते. भाजपच्या RSSने पोसलेले गुंड पोलिसाच्या काठीला खिळे टाकून, खिळे रुतून, खिळ्याची काठी बनवून मुली, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर तो मारत होते, त्यांना जखमी करत होते, रक्तबंबाळ करत होते. हे तुम्हाला दिसलं नाही. ह्यात कसलं राजकारण? अरे तुमच्या स्वार्थी राजकारणाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवरचं हे अत्याचार तुम्हाला दिसले नाहीत, मात्र विद्यार्थ्याच्या खांद्यावरची न दिसलेल्या बंदुकीचं राजकारण मात्र तुम्हाला दिसलं. देवेंद्र फडणवीस, खरं तर तुम्ही बाप या दृष्टिकोन, बाप म्हणून पाहायला पाहिजे. तुम्ही एका मुलीचे बाप आहेत आणि त्या मुलीला बी तुम्ही ते स्क्रिप्ट तुम्ही स्वतःच लिहून दिलेली असावी.
तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाप आहात आणि त्या बाप या दृष्टिकोनातून त्या आंदोलनाकडे पाहायला पाहिजे होतं. त्या आंदोलनात ज्या मुलीचे कपडे फाडले गेले त्या मुलीमध्ये तर देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वतःची मुलगी पाहायला पाहिजे होती. ज्या मुलींचे विनयभंग करण्यात आले, कपडे फाडण्यात आले, ज्या मुलीच्या पार्श्वभागावरती एका नराधम पोलिसांनी लाठी खुपसण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीच्या जागी देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वतःची मुलगी पाहायला पाहिजे होती. ज्या मुलींना त्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थिनीवरती, ज्या मुलींच्यावरती पोलिसांनी नव्हे तर भाजपच्या RSSच्या गुंडाने अत्याचार केले, त्या मुलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वतःची मुलगी पाहायला पाहिजे होती. समजा तुमची मुलगी जर दिल्लीच्या जंतर मंचच्या आंदोलनामध्ये सहभागी झाली असती आणि त्या मुलीवर तर सुद्धा त्या मुलीचे कपडे फाडले असते, तुमच्या मुलीचे कपडे फाडले असते, तुमच्या मुलीचा विनयभंग केला असता, नाही पुढचं मी बोलू शकत. त्या बिचाऱ्या मुलीच्या पार्श्वभागामध्ये ज्या पोलिसांनी काठी खुपसण्याचा प्रयत्न केला, तोच प्रकार देवेंद्र फडणवीस तुमच्या मुलीच्या बाबतीत घडला असतं तर तुम्ही असंच म्हणलं असता का, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकारण करू नका, अशी टिप्पणी तुम्ही केली असती. अरे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नाही, एक राजकारणी म्हणून न बघता त्या आंदोलनाकडे एका मुलीचा बाप म्हणून बघा, एका मुलीचा बाप म्हणून तुम्ही पाहायला पाहिजे होतं. म्हणून नाईलाजाने म्हणतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही राजकारणी म्हणून जरी यशस्वी असला तर एका मुलीचा बाप म्हणून तुम्ही नालायक निघाला असंच म्हणावं लागेल. काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलीचा बाप म्हणून तुम्ही नालायक ठरला, नालायक निघाला. अरे सत्तेवर भाजप जसं सत्तेवर आलं, मग ते महाराष्ट्रात असू द्या नाहीतर दिल्लीमध्ये असू द्या, भाजप जसं सत्तेवरती आले त्यांनी विकासाच्या नावावर बोंबच आहे सगळी. त्यांनी तुम्ही स्वार्थासाठी राजकारणच केलं. सत्तेवर येऊन सुद्धा तुम्ही राजकारण करण्यापलीकडं काहीच केले नाही. सत्तेच्या बळावरती विकास करण्याऐवजी तुम्ही विरोधी पक्ष फोडून राजकारणच केले ना. सत्तेच्या बळावरती विकासाचं दुसऱ्यानं काय केलं? एखादी गोष्ट तुमच्याकडून घडली तर लगेच तुमचा प्रवक्ता म्हणतोय काँग्रेसच्या बी काळामध्ये पेपरफुटी झालतीच की. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर एखादा प्रश्न केला तर लगेच नरेंद्र मोदी म्हणता तुम्ही आपल्या चुकाचं पांघरून घालण्यासाठी पुन्हा काँग्रेसवरती टीका करता. हे तुम्ही राजकारणच करताय ना, हे तुमचं राजकारणच आहे. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून राजकारणाच्या पलीकडे तुम्ही दुसरं काय केलं आहे? अरे त्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांवर जी लाठीचार्ज अत्याचार झाला, ते भाजपचे RSSचे गुंड होते. विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याकरता भाजपनं RSSनं आपले गुंड पाठवले. आपल्या गुंडाकडून विद्यार्थ्यावरती अत्याचार केला. हे तुमचं राजकारण नव्हतं. आणि उलट तुम्ही असं म्हणताय की दिल्लीचं जे जंतर मंतरवरती जे अत्याचार, विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकारण करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या खांद्यावर नसलेल्या बंदुकीचं तुम्ही राजकारण तुम्हाला दिसलं, पण त्याच जंतर मंतरवरती विद्यार्थ्यावर झालेला अत्याचार मात्र तो साऱ्या जगाला दिसला, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला मात्र नाही दिसला. आणि म्हणून आणखी एक बोलतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही राजकारणी म्हणून चलाक आहे, यशस्वी ठरला. राजकारणी म्हणून तुम्ही हुशार आहात, पण एक मुलीचा बाप म्हणून तुम्ही नालायक ठरला.